राम राम मंडळी. रानात कोळपाची कामं चाललेली आणि तेवढ्यात एक मोबाईलला मेसेज बघितला. ते म्हणजे 17 जुलैला होणाऱ्या कातर खटाव इथल्या मैदानासाठी आपला नवम हिंद केसरी बकासूर आणि चतुर्थ हिंद केसरी सर्जा ही जोडी एकत्र पळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो इतका आनंद झाला ना लागला. खरं तर खूप दिवसानंतर ही जोडी एकत्र पळती या. म्हणजे मला आठवतंय राहटणीच्या मैदानामध्ये एक जोडी एकत्र पळालेली आणि 100% तिथं सुद्धा ती जोडी गुलालातच राहिली असती. पण काही कारणास्तव तिथं फायनलला गाडी पळून दिली नाही आणि तिथं पळाली नाही, त्यामुळे ती गुलालात राहिली नाही. पण तरी पण इतिहास आहे की जेव्हा जेव्हा बकासूर आणि सर्जा ही जोडी एकत्र येते तेव्हा तेव्हा ती गुलालातच राहते. मग ह्याच्या आधी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा असेल किंवा इतरही स्पर्धा असेल, सरदार बापकर स्पर्धा असेल, नक्कीच त्यांनी रेकॉर्ड घातलेला आहे. कारण ते समीकरणच वेगळं आहे. विठ्ठल नाना, सर्जा आणि बकासूर ही समीकरणच एक वेगळं आहे. आता असं कळतंय जर कातर खटावच्या मैदानामध्ये जर बकासूर आणि सर्जा ही जोडी एकत्र पळती तर 100% गुलालात राहणार यात काय वाद नाही. वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की आपले जे रणजित निंबाळकर सर आहेत तो हा क्षण बघण्यासाठी आपल्यामध्ये नाही आहेत. जरी गाडी ही अंकुरण रणजित निंबाळकर या नावावर पळणार आहे तरी पण हा क्षण बघायला सर हवे होते खरं तर. कारण सरांची नेहमी इच्छा असायची की बकासूर आणि सर्जा एका जोआखाली पळावे. हरकत नाही मित्रांनो, जी झालेली घटना खूप दुःखद होती. पण आज अंकुरण रणजित निंबाळकर म्हणजे आपल्या रणजित निंबाळकर सर यांची लाडकी कन्या हिच्या नावावर आज बकासूर आणि सर्जा ही जोडी एकत्र पळते. खरं तर 100% ही गुलालात राहावी एवढीच एक मनापासून इच्छा आहे आणि ते यश मिळवावं आणि सर्जानं सरांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक करावं. बकासूर असेल, सर्जा असेल, मथुर असेल ही सरांची एक लाडकी बैलजोडी होती आणि त्यामुळंच सरांचा जीव होता त्या बैलजोडीवर. आणि आज त्यांच्या एक म्हणतो ना की भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी म्हणा किंवा काय असू द्या, ही जोडी एकत्र पळते याचं एक समाधान आहे चेहऱ्यावर. हरकत नाही मित्रांनो, बघूया आपण निकाल काय लागतोय. लांब नाही, 17 तारीख जवळ झालेली आहे. 17 तारखेला कातर खटाव. हां, मात्र आज पण बकासूर असेल, चांगली चांगली बैलगाडी जी आहे ती मोरगावच्या मैदानामध्ये तिकडे धुमाकूळ चाललाच आहे. तो संध्याकाळी सपशील व्हिडिओ काय होते निकाल लागतोय जेव्हा आपण बनवूया. आत्ता सध्या उरकायचं जे काम आहे रानातलं ती उरकून घेतो, नाहीतर परत काम पावसाचं वातावरण दिसायला लागले, कोळपणी अर्धीच राहील. राम राम, भेटूया संध्याकाळी निकालानंतर. चला.